या विक्रमी तापमानाची नोंद झाली। 1992 म्हणजे तब्बल 3 दशकांच्या नंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। गडचिरोलीकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते आहे। राज्यात सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे। सर्वाधिक वनक्षेत्र असल्यामुळे गडचिरोलीचे तापमान 40 अंशाच्या पार जात असे कुणालाही वाटत नाही। मात्र 23 एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याचे तापमान तब्बल 44.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे। आणखी 2 दिवस अशाच प्रकारचे तापमान नोंदवले जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। हे आता गडचिरोलीच्या बसस्थानक परिसरात या बसस्थानक परिसरामध्ये एरवी नागरिकांची मोठी वर्दळ असते। मात्र सकाळची 11 वाजली असताना या बसस्थानक परिसर काहीसे निर्मनुष्य दिसून येत आहे। गडचिरोली जिल्हा हा जवळपास 76% जंगलाने व्यापला आहे, तरी सुद्धा गडचिरोलीचे तापमान 44 अंशावर जाणे ही एक धक्कादायक बाब मानली जात आहे। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळाली आहे। येथे मोठमोठे उद्योग स्थापन झाले आहे। त्यातच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे तापमान कुठेतरी वाढत चालले ही बाब अनेक जण सांगतात। अशाच प्रकारे जर तापमान वाढत राहिल्यास गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी नाले आहे, मुबलक प्रमाणात पाणी साठा आहे। उन्हाळ्यामध्ये काही गावं वगळता पाणी टंचाई असत नाही। असे असतानाही गडचिरोलीचे तापमान जवळपास 44-45 अंशावर जात आहे। ही एक गडचिरोली वासियांसाठी धोक्याची घंटा आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा।